नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काहीतरी नवीन शिकत आहोत. आज आपण द हिंदू या न्यूजपेपरमधील एडिटोरियल म्हणजे संपादकीय पेज जे आलेलं आहे त्याबद्दल आज आपण माहिती करून घेणार आहोत. हिंदू किंवा कोणत्याही इंग्लिश पेपरमधील एडिटोरियल वाचल्यानंतर आपल्याला इंग्रजीचे ज्ञान खूप तर होईलच, परंतु ग्रॅमॅटिकल नवीन शब्द असे बरंच काही या एडिटोरियलच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळणार आहे. तर चला आज आपण नवीन एडिटोरियल स्टार्ट करूया. एडिटोरियलचं शीर्षक आहे, टायटल आहे फाइंडिंग अ होम. फाइंडिंग अ होम या शब्दाचा अर्थ घर शोधणे असा होतो. फाइंडचं फाइंडिंग म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल. फाइंडिंग हे प्रेझेंट पार्टिसिपल आहे. इथं आपल्याला दिसायला लागलं फाइंडिंग अ होम ऑन इंडियाज ॲडॉप्शन पॉलिसी. पॉलिसी या शब्दाचा अर्थ एखादी योजना आखणे असा होतो. इंडियाज म्हणजे भारताची, ऑन म्हणजे वर आणि ॲडॉप्शन म्हणजे एखादी गोष्ट घेणे. यावर आजचा हा शीर्षक आहे. पॉलिसी इंटरव्हेन्शन विदाऊट नॉलेज ऑफ द ग्राउंड रियालिटीज. तर पॉलिसी इंटरव्हेन्शन, आता हा इंटरव्हेन्शन जो आहे हा शब्द नाऊन आहे, कारण ज्या शब्दाच्या एंडिंगला TION असं लागतं तिथं नाऊन होतो, तो शब्द नाऊन असतो. म्हणजे इंटरव्हीन असा वर्ब आहे आणि त्याचं TION लावून नाऊन केलेलं आहे. म्हणजे पॉलिसी इंटरव्हेन्शन या शब्दाचा अर्थ होतो की व्यत्यय आणणे असा अर्थ होतो. म्हणजे पॉलिसीमध्ये व्यत्यय आणला जातोय. कसा? विदाऊट नॉलेज ऑफ ग्राउंड रियालिटीज. आता विदाऊट हा प्रिपोजिशन आहे. नॉलेज या शब्दाचा विदाऊट म्हणजे च्याशिवाय, नॉलेज म्हणजे ज्ञान, ऑफ ग्राउंड रियालिटीज. ग्राउंड रियालिटीज म्हणजे जे ग्राउंडवर घडते घटना, एखाद्या मैदानावर किंवा एखाद्या देशामध्ये जी घटना घडते त्या घटनेच्या वास्तववादी, रियालिटी म्हणजे वास्तव. ऑफ्टन एंड्स ऑफ, नेहमी. ऑफ्टन या शब्दाचा अर्थ नेहमी, हे ॲडवर्ब आहे. ऑफ्टन एंड्स अप, ती संपली जाते. कशावर? ॲन एक्सरसाइज इन सेल्फ ग्रॅटिफिकेशन. म्हणजे एखादी योजना जर विना व्यत्यय आणि ज्ञानाच्या अभावाने किंवा ज्ञान न होता ग्राउंड रियालिटीजवर आधारली असेल तर त्याचा शेवट हा स्वतःच्या ग्रॅटिफिकेशनवर होतो. आता ग्रॅटिफिकेशन म्हणजे काय? तर ग्रॅटिफिकेशन या शब्दाचा अर्थ होतो सॅटिस्फिकेशन, प्लेजर, आनंद किंवा समाधान असा त्याचा अर्थ होतो. फॉर दोज, कोणासाठी? फॉर दोज इन ऑथॉरिटी अँड रिझल्ट्स इन लिटल नो बेनिफिट फॉर इंटेंडेड टार्गेट ग्रुप. आता याच्यामध्ये ॲथॉरिटी हा एक शब्द आलेला आहे पहा. ॲथॉरिटी या शब्दाचा अर्थ होतो की जे अधिकारी लोक आहेत, ज्यांच्याकडे अधिकार आहेत असे. फॉर दोज इन ऑथॉरिटी, आणि जे गव्हर्मेंटमध्ये काम करतात असे ॲथॉरिटीज लोक. अँड रिझल्ट्स इन, त्याचा परिणाम कशात होतो? लिटल या शब्दाचा जर पाठीमागे असेल तर त्याचा थोडा असा अर्थ होतो, आणि जर म्हणजे ये जर लिटलच्या पूर्वी नसेल तर त्याचा नाही हा अर्थ घ्यावा लागतो. म्हणून त्याचा रिझल्ट काय? रिझल्ट म्हणजे परिणाम. त्याचा परिणाम किंवा त्याचं बेनिफिट, फायदा
हा जवळपास नसल्यासारखा होतो. कोणासाठी? ज्या ग्रुप म्हणजे समूह. इंटेंडेड म्हणजे हेतू पुरस्कृत असा अर्थ होतो इंटेंडेडचा. टार्गेटेड ग्रुप म्हणजे ज्यावर आपण लक्ष केंद्रित करतो आहोत त्याच्यावर फायदा होत नाही. म्हणजे इतका जर अर्थ आपण पाहिला तर एखादी जर पॉलिसी तयार करायची असेल तर पॉलिसी तयार करत असताना ग्राउंडच्या रियालिटीच्या नॉलेजवर पॉलिसी तयार करावी. जर ग्राउंडच्या रियालिटीवर एखादी पॉलिसी तयार केली गेली नसेल तर त्याचा शेवट हा स्वतःच्या समाधानावरच होतो. इतरांना त्या बाबतीचं समाधान मिळत नाही असं एडिटोरियल म्हणतो. पुढं म्हणतो वॉन्टिंग टू डू गुड मस्ट बी मॅच्ड बाय नोईंग. जर आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असेल, वॉन्टिंग टू डू गुड मस्ट बी मॅच्ड बाय नोईंग. बघा, वॉन्टिंग टू डू, जर एखादी गोष्ट आपल्याला करायची असेल, पाहिजे असेल, म्हणजे पाहिजे, वॉन्ट ह्या शब्दाचा अर्थ पाहिजे असा होतो. आणि जर एखादी गोष्ट आपल्याला चांगली गोष्ट करायची असेल तर मस्ट हा मॉडल ॲक्झिलरी वर्ब आहे आणि तो ऑब्लिगेशन म्हणजे सक्तीसाठी वापरला जातो. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर आवश्यकताच दर्शवायची असेल तर आपण मस्टचा वापर करतो. मस्ट बी मॅच्ड बाय, त्याला आपण मॅच केलं पाहिजे. मॅच करणे म्हणजे त्याची जुळवणी केली पाहिजे. कशी? बाय नोईंग द राईट थिंग टू डू इन द कमोडेशन ऑफ पार्लिमेंटरी पॅनल, इन द सर्कमस्टन्सेस, आणि त्या परिस्थितीबद्दल काय? द राईट थिंग टू डू, अशा गोष्टी काय जाणून घेतल्या पाहिजेत की कोणत्या गोष्टी केल्याने त्या परिस्थितीची जाण आपल्याला होईल अशा गोष्टी आपण केल्या पाहिजेत. अँड इन द केस ऑफ चिल्ड्रन, आता हे आर्टिकल मुलांवरती आहे, ज्या मुलांचे आई वडील नाहीत त्या मुलांवरती हा आर्टिकल आहे. इन द केस ऑफ चिल्ड्रन म्हणजे चिल्ड्रनच्या बाबतीमध्ये, केस म्हणजे घटना, या मुलांच्या घटनेच्या बाबतीमध्ये बी गायडेड बाय चाइल्ड सेंट्रिक पॉलिसीज, आणि जी केंद्रस्थानी असते, सेंट्रिक म्हणजे केंद्र आणि सेंट्रिक म्हणजे केंद्रस्थानी असलेली पॉलिसी. कुणाच्या? गायडेड बाय, मार्गदर्शन असलेली. कुणाचे कुणासाठी केलेली आहे? चाइल्ड सेंट्रिक पॉलिसी, असं या बाबतीमध्ये केलेली पॉलिसी. वेदर द रिकमेंडेशन ऑफ अ parliamentary panel to bring more abandoned children into the adoption process will fulfill these parameter is an issue. तर या ओळीमध्ये आपल्याला सांगितलं आहे की जेव्हा ही जी पॉलिसीज काढली आहे, ही जी योजना आखली आहे, पॉलिसी काढली आहे, ती कुणाच्या रिकमेंडेशननं काढलेली आहे. रिकमेंडेशन म्हणजे मान्यता कुणाची आहे, किंवा ज्याला आपण रिकमेंडेशन ऑफ पार्लिमेंटरी पॅनलनं सुचवलेल्यानुसार, जे की पार्लिमेंटरी या शब्दाचा अर्थ संसदीय होतो आणि पॅनल म्हणजे समिती, संसदीय समितीने सुचवलेली ही पॉलिसी आहे. टू ब्रिंग कशासाठी? टू ब्रिंग या शब्दाचा अर्थ आणणे असा होतो. टू ब्रिंग मोर अबॅन्डन चिल्ड्रन इनटू, अबॅन्डन म्हणजे त्याग केलेले, सोडून दिलेले असा अर्थ होतो. टू ब्रिंग मोर अबॅन्डन चिल्ड्रन इनटू ॲडॉप्शन प्रोसेस म्हणजे एखाद्याला दत्तक घेणे. तर ही जी दत्तक घेण्याची पॉलिसी आहे, जी मुलं सोडलेले आहेत, ज्या मुलांना आईवडील नाहीत, आईवडील नसलेले मुलांना सोडण्याची जी प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे,
विल फिलफुल दीज पॅरामीटर्स. आणि हे निश्चितच हे पॅरामीटर या शब्दाचा अर्थ ते उद्दिष्ट ही पूर्ण करणारी आहे. इज अन इश्यू व्हॉट वॉरंट्स. इज अन इश्यू